आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचा जो आराखडा होता तो आता अंतिम नेमकं कोणत्या गावातून हा महामार्ग जाणार हे निश्चित झालेला आहे. जवळजवळ 848 किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि तो 13 जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामध्ये सोलापूर, सांगली, सातारा आणि विशेषतः कोल्हापूर या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार. त्यात नेमकं कोणती गावं येणार हे आता नक्की झालेलं आहे. गेले अनेक महिने या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून, सांगली जिल्ह्यातून विरोध होत होता. त्यामुळं माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेकांनी या महामार्गाला विरोध केला. त्यामुळे सातत्यानं महामार्ग बदलत गेला. आता अंतिम या महामार्गाची एकूण रचना झालेली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ 73 गावातून हा महामार्ग जाणार आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातून 16, सोलापूर जिल्ह्यात 35 गावातून हा महामार्ग जाणार आहे. सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अनेक गावातून हा महामार्ग आता जाणार आहे. विशेषतः शिरोळ तालुक्यातून हा महामार्ग पूर्वी जाणार होता, पण तो आता शिरोळ वगळून इतर अनेक तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या 25 गावानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 73 गावातून हा महामार्ग पुढे सिंधुदुर्गला जोडणार आहे. त्यामध्ये साधारणतः पन्हाळा तालुक्यात 4, हातकणंगले तालुक्यात 2, करवीर तालुक्यात तब्बल 17, कागल तालुक्यात 2, राधानगरी तालुक्यात 12, याशिवाय भुदरगड तालुक्यात 16 गावातून आणि आजरा तालुक्यातून 9 आणि चंदगड तालुक्यातून जवळजवळ 8 गावातून हा महामार्ग जाणार आहे. तो निश्चित झालेला आहे. आपण काही गावांची नावं बघूया म्हणजे नेमकं कोणत्या गावातून हा महामार्ग जाणार हे लक्षात येईल. त्यामध्ये हातकणंगले तालुका, सांगली जिल्ह्यातून हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील आणि त्याची सुरुवात होईल हातकणंगले तालुक्यात. हातकणंगले तालुक्यात जुने पारगाव आणि नवे पारगाव या 2 गावातून तो पुढं पन्हाळा तालुक्यातल्या वारणानगर, बहिरेवाडी, जाखले आणि पोहाळे या 4 गावानंतर तो थेट येईल करवीर तालुक्यात. करवीर तालुक्यामध्ये केरली जो रत्नागिरी नागपूर हायवे क्रॉस करून पाडळी, निटवडे, सिंगनवाडी, खुपिरे, कोपार्डे, कुदळे, वाकरे, कणेरी, कसमळा, बीड, वडिंगेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिवरे दुमाला, सडोली दुमाला, भाटवाडी, हसूर दुमाला या गावातून तो राधानगरी तालुक्यात जाईल. राधानगरी तालुक्यातल्या राशिवडे बुद्रुक, चंद्रे, येळवडे, कोलवडे, वाघवाडे, मांडळे, कोळव, पिंपळवाडी, कुरडवाडी, तळाशी, तुर्भे, कपिले खेर आणि मालवे या गावातून नंतर तो कागल तालुक्यात जाईल. कागल तालुक्यात मात्र फक्त 2च गावात हा महामार्ग जाणार आहे. त्यामध्ये ओरखडे आणि उंदलवाडी या 2 गावांचा समावेश आहे. तिथून पुढे तो भुदरगड तालुक्यात जाईल. भुदरगड तालुक्यात नांदवडे, कोनवडे, निटवण, दारवाड, हसवडे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, सेगाव, सोनारवाडी, मधूर, कासारवाडी, शेळोली, पळसंबे, साळुकी आणि भेडसळी या गावातून तो पुढे जाईल आजरा तालुक्यात. आजरा तालुक्यात हरपवडे, पेरनोली, देवर्डे, बेळवाडी, खानापूर, पोटेगाव, एरंडोल, मसोल आणि देवळवाडी या ठिकाणी तो जाईल. त्यानंतर चंदगड तालुक्यात सुद्धा हा महामार्ग जाईल. त्यामध्ये बुजवडे, गवसे, कुर्णी, बिजूर, कानूर खुर्द आणि कानूर बुद्रुक, पिळणी, झांबरे धरण आणि तिथून इसापूर मार्गे तो सिंधुदुर्गमध्ये जाईल. सिंधुदुर्गात ही अनेक गावात तो जाणार आहे.
तत्पूर्वी सांगलीमध्ये अनेक गावात तो जाणार आहे. त्यामुळं सांगलीतली काय आपण गावं बघूया, कारण या सांगली जिल्ह्यातल्याही 3-4 तालुक्यात हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे सांगलीमध्ये ऐतवडे खुर्द, कुसळ, कुंडलवाडी, वेटर इटके, तुळजापूर, नवेखड, ममुचीवाडी, बोगाव, कुंडल, कुंभारगाव, देवराष्ट्रे, शिरगाव, भाळवणी, सेलकवट, आटपाडी, नेवरी, ढिंगणगे, नागठाणे, भांगर, वाळवड, भिकवडी बुद्रुक, माळणी आणि पेंडवडे या गावातून हा मार्ग जाईल. आपल्याला अगदीच साताऱ्याची उत्सुकता असेल तर साताऱ्यात सुद्धा 16 गाव आहेत. त्यामध्ये मायनी, कानकात्रे, कान्हरवाडी, आसगाववाडी, भुकेलेवाडी, धाकणी, दिवाड, दीडवाघवाडी, वरकुटे, मसवड, भाटकी, खडकी, हवालदारवाडी, करखेळ, गारवाड आणि मारवाडी या गावांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ 33 गावांचाही यामध्ये निश्चितपणे समावेश आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आमदार शिवाजी पाटील यांनी मागणी केली की हा महामार्ग चंदगडमध्ये जाऊ दे. त्यामुळं तो चंदगडकडे वळवण्यात आलेला आहे. भुदरगड तालुक्यातली 16 गावं यामध्ये आलेली आहेत. राधानगरी तालुक्यातली 12 गावं आलेली आहेत. म्हणजे साधारणतः विरोध होणार नाही. जिथं महायुतीचे नेते आहेत, जिथं महायुतीचे आमदार आहेत, अशा गावातून नेण्याचा प्रयत्न या या नव्या महामार्गात झालेला आहे. त्यामुळं साधारणतः 13 जिल्ह्यातून हा जाणारा महामार्ग आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या 73 गावामध्ये जाणार. आता मध्यंतरी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की कागलला आमचा विरोध आहे, पण आता फक्त कागलला स्पर्श करून जाणार आहे. त्यामुळे कागल यातनं वाचलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इतर काही तालुक्यातनं विरोध झाला तर आपण ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू असंही त्यांनी सांगितलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विरोध कुठून होणार, कोण करणार हा महत्त्वाचा आहे. विरोध काही प्रमाणात मावळत आहे, कारण जे विरोध करणारे होते ते आता महायुतीमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे आता फक्त आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह काही नेत्यांनी आपला विरोध कायम ठेवलाय. बघूया आता नव्या या प्रस्तावित महामार्गाला विरोध किती होतो, काय होतं, विरोध डावलून आता भूसंपादन होतं की काय होतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सध्या तरी हीच बातमी की गावं ठरली, रस्ता ठरला, आता तयारी भूसंपादनाची सुरू होईल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.